होता। अशी त्रिकाल संध्या करणारा तो ब्राह्मण होता। स्वस्ती वाचन करणारा तो ब्राह्मण होता। पण तो देवराज एवढा धनवान होता, एवढा धनवान होता। आता ब्राह्मण म्हटल्यावर त्याच्याकडे कशाची कमी आहे? हिरे माणिक मोती सगळं काही त्याच्याकडे होतं, सगळं काही त्याच्याकडे होतं, त्याच्याकडे कशाची कमी नव्हती। पण तो देवराज त्या ठिकाणी, त्या देवराजला एक पत्नी होती, जसे सगळ्यांना असते सख्खी बायको। देवराजला एक धर्मपत्नी होती। पत्नी कोणाला म्हणावं आणि धर्मपत्नी कोणाला म्हणावं याचंही वर्णन शास्त्राने सांगितलेलं आहे। जी पतीचं ऐकते तिला पतिव्रता म्हणतात, आणि जी पतीलाच सांगते इथं बसा, इथं जेवा, इथं उठा, ती पत्नी। जी पतीचं ऐकते तिला पतिव्रता म्हणतात। धर्मपत्नी अर्धांगिनी शब्द वापरला आहे, तिला अर्धच सांगावं म्हणून अर्धांगिनी, तिला सगळं सांगू नाही असं शास्त्र सांगतं, मी नाही सांगत। म्हणून त्या ठिकाणी धर्मपत्नी भगवान परमात्मा वर्णन करतायत। असा सुंदर असणारा हा ग्रंथ आहे, आणि देवराज नामक हा ब्राह्मण आहे, त्रिकाल संध्या करणारा हा ब्राह्मण आहे। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूका विश्ववेदाः शं नो मित्रः शं वरुणः शं नो भवेत्वर्यमान् नमो ब्रह्मणे नमस्तेवाय त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मास्मि। असा तो ब्राह्मण आहे। आणि त्याच्या जीवनामध्ये काय झालं? तो देवराज नामक ब्राह्मण आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याने सगळं सोडलं आणि एका शोभावतीच्या नादी तो लागला। शब्द स्पर्श रूप रस गंध माणसाला कधी त्या ठिकाणी घेऊन जातील सांगता येत नाही, म्हणून त्या शोभावतीच्या तो नादी लागला। आणि ती शोभावती, तिचं फक्त पैशावरती प्रेम होतं। कशावरती? फक्त पैशावरती प्रेम होतं। असे काही जगामध्ये माणसं असतात की त्यांचं प्रेम फक्त समोरच्याच्या पैशावरती असतं। सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं। कारण या विश्वामध्ये असं झालं, ज्याच्याकडे पैसा तोच फार मोठा श्रीमंत, ज्याच्याकडे खूप पैसा आहे। पण शास्त्र असं सांगतं, ज्याच्याकडे खूप मोठी माणुसकी आहे त्याच्यासारखा श्रीमंत या जगामध्ये दुसरा कोणी नाही। ज्याच्याकडे भरपूर माणुसकी आहे, रस्त्याहून दारावून कोणी जरी चालला त्याला आतमध्ये या, चहा घ्या, त्यालाच तर आपली स्वतःची श्रीमंती म्हणता येतं। माणसं कमवणं फार मोठं शास्त्र सांगितलेलं आहे। माणसं आम्हाला कमवता आली पाहिजे। माणसाने माणसाला माणसासारखं वागणं यालाच माणुसकीचा धर्म सांगितलेला आहे। म्हणून माणुसकीचा धर्म आम्ही टिकवला पाहिजे। आज माणसातला माणूस जागा झाला पाहिजे। म्हणून शिवकथा आम्हाला काय शिकवते? ती शोभावतीच्या तो नादी लागला। सुंदर अशी त्याची बायको होती, पत्नी होती, घरामध्ये 2 मुलं होते। पण तो देवराज मदिरा पान करायला लागला, व्यसनाच्या आहारी गेला। एवढा व्यसनाच्या आहारी गेला, एके दिवशी त्याने मदिरा पान केला, आणि मदिरा पान करून त्या तळ्याच्या बाजूला त्या ठिकाणी तो पडलेला आहे। शोभावतीने पाहिलं आणि तिने सेवकांना आणण्यासाठी पाठवलं। सेवकांना सांगितलं, जो देवराज तळ्याच्या काठावरती पडलेला आहे त्याला घेऊन या। त्या देवराजला घेऊन आले, महालामध्ये आणलं। मदिरा पान केलेला तो देवराज सकाळी जागा झाला आणि त्याने पाहिलं की मी कुठे आलो आहे। त्यावेळेला ती शोभावती म्हणायला लागली, हे देवराज, आजपासून मीच तुझी पत्नी आहे। तो देवराज म्हणायला लागला, नाही नाही, माझा विवाह झालेला आहे, मला 2 मुलं आहेत। ती शोभावती म्हणायला लागली, अरे देवराज, या गावातील अनेक लोक त्या ठिकाणी माझ्या शब्दावरती त्या ठिकाणी विश्वास आहे,
आणि तू काय एकच घेऊन बसला? त्यावेळेला तिने सांगितलं, हे देवराज, देवराजकडे अनंत प्रॉपर्टी होती, अनंत पैसा होता. आणि देवराजने ठरवलं, मदिरा पान केलेलं आहे. आणि देवराज आता त्या शोभावतीच्या घरीच राहायला लागला. शोभावतीने सांगितलं, हे देवराज, असं करता 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 त्या शोभावती सोबत त्याचं आयुष्य त्या ठिकाणी जायला लागलं. एक दिवस तो वृद्धावस्थेला पोहोचला. शरीर गया तो सब कुछ गया, धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो सब कुछ गया. शरीर जर म्हातारं झालं, माणसाचं शरीर म्हातारं होतं पण मन म्हातारं होतं का? शरीर म्हातारं होतं पण मनुष्याचं मन म्हातारं होत नाही. म्हणून तो देवराज म्हणायला लागला, शरीर गया धन गया तो कुछ नहीं गया, लेकिन शरीर गया तो सब कुछ गया. वृद्ध अवस्थेला प्राप्त झाला, म्हातारा झाला. आणि शोभावती आता म्हणायला लागली, हे देवराज, तुझं माझ्यावरती एवढं प्रेम आहे ना, एक काम कर, खरंच जर सिद्ध करून दाखव तुझं माझ्यावरती प्रेम आहे, तर तुझ्या सख्या धर्मपत्नीचं शिर कापून आण. काय मागितलं त्याने? पत्नीचं शिर कापून आण. तो तयार झाला आणि रात्री 12 वाजता पत्नीचं शिर कापण्यासाठी तो निघाला. तो देवराज, शोभावतीवर त्याचा अखंड प्रेम होतं हे दाखवण्यासाठी तो देवराज निघाला. रात्री 12 वाजलेले आहेत. हातामध्ये सुरा घेतला आणि तो निघाला. दोन्ही मुलं झोपलेले आहेत, एक पाठीला एक पोटाला, दोन्ही बालक त्या ठिकाणी झोपलेले आहेत. आणि रात्री 12 वाजता तो देवराज आला आणि पत्नीचा शिरच्छेद त्याने केला. पत्नीचा शिरच्छेद करून हातामध्ये रक्ताळलेलं त्या ठिकाणी माखलेलं पत्नीचं शिर हातामध्ये घेतलं आणि तो देवराज रात्री 12 वाजता निघाला. शोभावतीच्या महालामध्ये आला, दरवाजा वाजवला आणि विचारलं, हे शोभावती, मी पत्नीचं शिर कापून आणलेलं आहे. ते शोभावतीचे वाक्य लक्षात ठेवा. ती शोभावती म्हणायला लागली, हे देवराज, आज तू माझ्यासाठी पत्नीचं शिर कापून आणलेलं आहेस. उद्या तुला अजून एखादी जर आवडली तर तू माझाही शिरच्छेद करशील, तू मलाही मारशील. म्हणून त्या शोभावतीने देवराजला सांगितलं, हे देवराज, आता तू इथे थांबू नको, आता तुला माझी त्या ठिकाणी गरज नाही, तुला हे गाव सोडून कुठे निघून जायचं असेल तिथे जा. तो देवराज निघाला. आणि तो देवराज निघाला. एका मंदिरामध्ये शिवकथा चालू होती. गावातील लोक त्याला कोणी गावामध्ये घेत नव्हतं. आणि त्याने आता ठरवलं, आपली असणारी सख्खी पत्नी बायको त्या ठिकाणी जीवनातली निघून गेली, आपले मुलंही निघून गेले, ज्याच्या आहारी आपण गेलो अशी असणारी ती शोभावती तिने महालातून बाहेर काढलं. आता काय करावं? एका भगवंताशिवाय आता आपल्याला दुसरं कोणीही नाही. त्यावेळेला देवराजला सगळं आठवलं आणि देवराज म्हणायला लागला, भगवंताची प्रार्थना करत तो एका साधूची त्या ठिकाणी कथा चालू होती आणि साधूची कथा श्रवण करण्यासाठी तो देवराज त्या ठिकाणी निघाला. देवराजने कथा श्रवण केली, मनोभावे कथा श्रवण केली. गावामध्ये प्रत्येकाला त्याने भीक मागितली पण कोणी भिक्षा वाढायलाही तयार नाही. असा असणारा तो देवराज सगळ्या गावातल्या लोकांनी त्याला हाकलून दिलं आणि एका साधूची कथा श्रवण करत होता. अशी कथा श्रवण करत असताना श्रवण करता करताच शिवमहापुराण कथा त्या गावामध्ये चालू होती आणि शिवकथेमध्ये त्या देवराजचा प्राण त्या ठिकाणी निघून गेला. देवराजचा प्राण निघून गेला आणि त्या देवराजचा उद्धार झाला. देवराजला नेण्यासाठी 2 शिवगण आले. कथा सुख करी कथा मुक्त करी, कथा सुख करी कथा मुक्त करी, कथा मुक्त करी, कथा मुक्त करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी कथा मुक्त करी, कथा सुख करी कथा मुक्त करी, कथा मुक्त करी.
देवराजचाही उद्धार त्या ठिकाणी झाला. कथेने पाप्यातल्या पापी व्यक्तीचाही उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. जो वाल्या होता तो आज वाल्मिक ऋषी झाला आणि केले रामायण रामाआदी. वाल्याने जीवनामध्ये एवढं पाप केलं, 7 रांजणं भरली. कशाने? पापाने. एवढं त्या ठिकाणी पाप करून वाल्या त्या ठिकाणी वाल्याचाही उद्धार झाला. म्हणून तो देवराज नामक ब्राह्मण, चांगल्या कुळामध्ये त्याचा जन्म झाला होता आणि आज देवराजने कथा श्रवण केली म्हणून त्याचाही त्या ठिकाणी उद्धार झाला. त्याचा जर त्या ठिकाणी कथेने उद्धार होत असेल तर मग आपला का होणार नाही? आपलाही त्या ठिकाणी उद्धार झाला पाहिजे. म्हणून सुंदर असं देवराज नामक ब्राह्मणासाठी सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे. असं असणारं सुंदर देवराज नामक ब्राह्मण भगवंताची कथा श्रवण केली. चांगल्या कुळामध्ये जन्म झाला पण चुकीचा पाय पडला. पण भगवंताचा त्या ठिकाणी भगवंताचा धावा केला. शेवटी शिव महापुराण कथा ऐकली म्हणून ब्राह्मणाचाही उद्धार झाला. असा असणारा देवराज ब्राह्मण, त्याचाही उद्धार त्या ठिकाणी झाला. जर त्याचा उद्धार होत असेल तर प्रत्येक जीवाचा का उद्धार होणार नाही? प्रत्येक जीवाचा उद्धार होण्यासाठी ही शिवकथा आहे. म्हणून जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी भगवंताची कथा आम्ही श्रवण केली पाहिजे. म्हणून शिवकथा रात्रंदिवस प्रभूचं आम्ही चिंतन केलं पाहिजे. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतनाने, प्रभूच्या चिंतनाने मनुष्याचं मन एकाग्र झालं पाहिजे. म्हणून भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे. जीवन मनुष्याचं त्या ठिकाणी पापापासून मुक्त होण्यासाठी प्रत्येक जण म्हणतो, कोणी पाहिले आम्ही केलेलं पाप? काय म्हणतो मनुष्य? आम्ही केलेलं पाप कोणी पाहिले? मांजरीला कुठे माहिती असतं तू दूध पित आहे, पण सगळं गाव तिला पाहत. तिला वाटतं मी दूध पिते, मला कोणी पाहत? असं मांजरीला वाटतं, मी दूध पिते, मला कोणी पाहत? पण घरावाले मालक पाहिल्याशिवाय राहत. म्हणून त्या ठिकाणी भगवंताची कथा श्रवण करत असताना जरी तुम्हाला कोणी नाही पाहिलं तरी चालेल, पण भगवंतासाठी त्या ठिकाणी कथा भरभरून प्रतिसाद कथेसाठी द्यायचा आहे. कथा श्रवण करायची आहे. जीवनाची व्यथा दूर झाल्याशिवाय, मनुष्याची जीवनाची व्यथा जर दूर झाली तर माणसाने कथेने त्या ठिकाणी व्यथा दूर होत असते. म्हणून कथाही श्रवण केली पाहिजे. भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक बेलाचं पान त्या ठिकाणी वाहिलं पाहिजे. भगवंताला तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारा तो महादेव आहे आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक तांब्याभर पाणी त्या ठिकाणी वाहा. सगळ्या पार्वती रोज मंदिरामध्ये जातात, रोज महादेवाला पाणी घालतात, पण हे सगळे महादेव मंदिरात जातात का? पार्वती बिचारी उपास करू करू मेली. शंकराला त्या ठिकाणी चांगली बुद्धी दी देवा. पार्वतीने अखंड त्या ठिकाणी प्रभूचं चिंतन केलं. म्हणून कथा श्रवणासाठी, कथा श्रवण करत असताना शास्त्र असं सांगतं की जोडीनं कथा श्रवण केली पाहिजे. रामायण असो की महाभारत असो की कोणतीही कथा असो. म्हणून प्रत्येक आलेल्या पार्वतीने आपल्या महादेवाला सांगायचं आहे. प्रत्येक आलेल्या पार्वतीने महादेवाला सांगायचं आहे की उद्यापासून दोघांनी जोडीनं कथेला. म्हणून त्या ठिकाणी कथा श्रवणासाठी दोघांनी यायचं असतं. कथा ही जोडीनं श्रवण करायची असते. म्हणून शिवकथा प्रत्येक जीवनाचं दुःख नाहीशी करणारी ही कथा आहे. आणि कथा ही रात्रंदिवस प्रभूच्या चिंतनामध्ये मनुष्याचा वेळ हा गेला पाहिजे. भगवंताच्या भजनामध्ये वेळ गेला पाहिजे. म्हणून महादेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज तांब्याभर पाणी घाला. रोज महादेवाला त्या ठिकाणी दूध वाहिलं पाहिजे. महादेवाला दुधाचा अभिषेक घातला पाहिजे. त्याने केल्याने काय होतं? दूध घातल्याने काय होतं? सूर्यनारायण भगवंताला अर्घ दिल्याने काय होतं?
तुळशीला पाणी घातल्याने काय होतं? कारण प्रत्येक व्यक्ती मंदिरामध्ये जातो, पण आपला फायदा कशात आहे हे अगोदर विचार करतात. हे केल्याने आमचा फायदा काय होणार आहे? प्रत्येक जण मंदिरामध्ये देवाकडे मागण्यासाठीच जातो, बरोबर की नाही? प्रत्येक जण देवाकडे मागण्यासाठी जातो, देवा आम्हाला सुखी ठेव. प्रत्येकाची अपेक्षा आहे, देवा आम्हाला सुखी ठेव. पण पदरामध्ये काय पडतंय? इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती सुखी आहे का दुःखी आहे? कोणी कशाने दुःखी आहे, कोणी कशाने दुःखी आहे. कोणाकडे भरपूर पैसा आहे पण घरामध्ये सुखच नाही. घरामध्ये सुख शांती निर्माण करण्यासाठी